पुढील अध्याय आहे एरंडी तीर्थ महिमा वर्णन। अध्याय 113। एरंडी तीर्थ महिमा वर्णन। ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततो गच्छेत तु राजेंद्र एरंडी संगमेश्वरम प्रख्यातम सर्वलोकेषु ब्रह्महत्या प्रणाशनम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर एरंडी संगमेश्वर तीर्थास जावे, जे सर्व लोकांत ब्रह्महत्येचे पाप नष्ट करते। राजा युधिष्ठिर म्हणाले, मी कारणभाव जाणत नाही, तेव्हा आपण सर्व काही सांगावे। बुद्धिमान राजा युधिष्ठिरला श्री मार्कंडेय वदले, जे पूर्वी पार्वती देवी, श्री महादेव व श्री ब्रह्मदेवाने सांगितले तेच मी तुम्हाला सांगेन। तुम्ही बांधवांसह ते ऐकावे। श्री महादेवाने सांगितले, हे देव, श्री ब्रह्मदेवाचे अत्री नावाचे मानसपुत्र होते। ते अग्निहोत्र रत तसेच देवता व अतिथींचे पूजक होते। त्या पर्वतावर त्या ब्राह्मणाने चंद्राची स्थापना केली। त्यांची अनसूया नावाची पत्नी गुणवान पतिव्रता, पतिप्राण असलेली वा पतीच्या कार्यहितात रममाण होती व पतीच्या कार्यहितात रममाण होती। या प्रकारे काळ लोटला, पण त्यांना संतती झाली नाही। एकदा तिसऱ्या प्रहरी ते दोघे सुखाने बसले होते, शिवाय प्रारब्धातील सुखदुःखांसंबंधी बोलत होते। अत्री ऋषी वदले, हे सौम्य, शुभ, प्रिय सुरूप, प्रिय भाषिणी, पूर्णचंद्रासम रूपाची, प्रिय काम निरालस कांते, या चराचर त्रैलोक्यात तुझ्यासम कोणीच नाही। तीच खरी पत्नी, जिला पती निपुत्र प्रिय आहेत व जी आपल्या बांधवांमध्ये मग्न आहे। पुत्रामुळे त्रैलोक्य जिंकता येते आणि पुत्रामुळेच परमगती प्राप्त होते। घोर असिपत्र वनात पतन झालेल्या पित्याचे रक्षण करणाऱ्या पुत्रासम पृथ्वीवर अन्य नातलग नाही। दुष्काळ, दारिद्र्य व वृद्धत्व असताना पुत्रच रक्षा करतो। हे कल्याणी, पुत्राविना सधनही कसे जगू शकतात? व्याधीग्रस्त घरापासून विरक्त पुत्रसुद्धा लोकलज्जा व नीतीनुसार घाबरून पवित्र करतो। या गुणांनी युक्त मग निर्गुण असो वा सगुण पुत्र अवश्य व्हावा। पुत्रहीन मनुष्यास इहलोक तसेच परलोकात सुख कसे मिळेल? ग्रीष्म ऋतूत लहान नदी सुकून जाते, त्याप्रमाणे रात्रंदिवस याबाबत चिंता करून माझे शरीर शुष्क झाले आहे। अनसूया पतीला म्हणाली, आपण मला सांगितल्याप्रमाणे मीही विचार करते। आपण घाबरलात तर माझे चित्त दग्ध होते। दीर्घायू गुणसंपन्न पुत्र होईल असे काम मी करेन, ज्यामुळे प्रजापती प्रसन्न होतील। अत्री ऋषी वदले, हे कल्याणी सुंदरी, व्रत, उपवास, नियम व भाज्या सेवन करून मी कठोर तप केले आहे। आता मी देह दुर्बळ झालो आहे। हे शुभानने, मी अशक्त आहे। आता उभे राहतानाही मला विचार करावा लागतो। हे माझे रहस्य मी तुला सांगितले। अनसूया म्हणाली, पतिदेव, पतिव्रता पत्नी नित्यपती व पुत्राचे वर्धन करणारी तसेच धर्म, अर्थ, काम साधना करणारी असते। यामुळे ती सर्वांचे पालन करणारी असते। जप, तप, तीर्थयात्रा व पुत्रेष्ठी गुरूंच्या दृष्टीने पुत्राचे साधन आहे, त्यांचे म्हणणे योग्य आहे। तेव्हा आपण आज्ञा दिली तर मी कठोर तप करेन। पुत्राच्या इच्छेने मी चिरकाळ श्री विष्णूला शरण जाते। अत्री ऋषी वदले, हे महामती, वा वा, आनंददायी कल्याणी, माझ्या आज्ञेने तू पुत्रासाठी तप कर। देव, मनुष्य व पितरांच्या ऋणातून मला मुक्त कर, कारण पत्नी समान हितकारक त्रैलोक्यात कोणी नाही। पत्नी विना सुखाची देवही प्रशंसा करत नाही, कारण पती अनुकूल असेल तर पत्नीही अनुकूल असते व पती विमुख असेल तर पत्नीही परांगमुख असते। यामुळे सर्व देव, असुर व मनुष्य पत्नीची स्तुती करतात। हे महाव्रतधारी महामती, सत्यरूप, शुभदृष्टी असलेली, माझ्या आज्ञेनुसार पुत्रासाठी तू शीघ्र तप कर। पतीने आज्ञा दिल्यावर साष्टांग नमस्कार करून अनसूया वदली, हे विप्रेंद्र, आपल्या कृपाप्रसादाने मी सर्व प्राप्त करेन। त्यानंतर चंचल नेत्रनी उत्तम वर्णाची अस्वस्थ अनसूया हंसाच्या चालीने श्री नर्मदा तटावर आली। ते स्थान निस्संदेह सोमनाथ तुल्य आहे। दिवसा वा रात्री 100 योजन दूर अंतरावरूनही त्या तीर्थस्थानाचे स्मरण केल्यास मनुष्य पापमुक्त होतो आणि त्यास रुद्रलोक प्राप्त होतो। जिच्या केवळ दर्शनाने पापसंचय नष्ट होतो, अशा श्री नर्मदाच्या तटापासून 2 योजन अंतरातील उत्तरणीवर अनसूयाने तप करण्यासाठी प्रवेश केला।
त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर केवळ पूर्ण भोजन करून पवित्र शाकाहाराचे नियम पाळून विशालाक्षी सुंदर अनसुयाने उत्तम स्तोत्रांनी देवांची स्तुती करत ग्रीष्म ऋतूत पंचाग्नीचे सेवन केले, वर्षा ऋतूत ओल्या वस्त्राने चांद्रायण व्रत केले, शिवाय हेमंत ऋतूत पाण्यात राहून प्रातःकाळी सायंकाळी स्नान, शिवाय देवादिकांचे तर्पण केले, देवपूजन शास्त्र नियमानुसार होम केले. या प्रकारे 100 वर्ष तपस्या केल्यावर श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महादेव ब्राह्मण रूपात एरंडी संगमात आलेत आणि अनसुयासमोर उभे राहून सर्व वेदांचे उच्चारण करू लागले. जप सोडून पुन्हा पुन्हा पाहत ती विशालाक्षी अनसुया यथाविधी अर्घ्य देऊन म्हणाली, आज माझा जन्म सफल झाला, आज माझे तप सफल झाले, कारण ब्राह्मणांच्या दर्शनाने सर्व पाप नष्ट होते. त्यानंतर प्रदक्षिणाने साष्टांग नमस्कार करून ती म्हणाली, आज दिव्य कंदमुळे व फळांनी मी आपल्याला तृप्त करीन. ब्राह्मण वदले, हे सुव्रते, तुझ्या विविध तपाने, तुझ्या सत्याचरणाने, सर्व मनोरथांनी आम्ही तृप्त आहोत. विशेषतः तुझ्या दर्शनाने अधिक तृप्त आहोत. आम्हाला आश्चर्य वाटते की तू कोणासाठी हे एवढे कठोर तप करत आहेस. स्वर्ग आणि मोक्षार्थ हे उग्र तप केले आहेस का? अनसुया वदली, तपस्येने स्वर्ग सिद्ध होतो, तपस्येने परमगती प्राप्त होते, शिवाय तपस्येने सर्व कार्य सिद्धीस जाते. ब्राह्मण वदले, दुबळी अल्पायू विशालाक्षी स्निग्ध अंगाची रूपवान हंसगती, तू स्वदेह शुष्क का करत आहेस? अनसुयाने सांगितले, तारुण्यातच तप करावे, तारुण्यातच परमगती प्राप्त होते, तारुण्यातच पुत्रोत्पत्ती होते, वार्धक्यात सर्वच अप्रिय होते. ब्राह्मण वदले, वा वा, हे महाप्रज्ञाव्रत सुव्रते वरमाग, मनोवांछित सर्व काही आम्ही तुला देऊ. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महादेव आम्ही तिघांनी स्वचिन्हांनी युक्त आपापले गुप्त रूप धारण केले आहे. अनसुयेला त्या तिघांनी आपापले रूप दाखवले. करोडो सूर्यासम तेजस्वी तिन्ही देव स्वरूपात उभे राहिले. चतुर्भुज, शंख चक्र गदाधारी, अळशीच्या फुलासमान रंगाचे पीतवस्त्र धारण केलेले जनार्दन वासुदेव, ज्यांचे वाहन गरुड होते, त्या लक्ष्मी सहित प्रसन्न मुख शोभिवंत कल्याणरूप श्री विष्णूंचे दर्शन झाले. हे अनघ श्वेतवस्त्र धारण केलेले महाभाग चतुर्मुख हंसारूढ हाती अक्षमाला घेतलेले लोकपितामह श्री ब्रह्मदेव श्री नर्मदा तीरावर आलेत. वृषभावर आरूढ दशभुज भस्मामुळे धुरकट देहाचे पंचमुख व त्रिनेत्र जटामुकुटधारी अर्धचंद्र शिरी धारण केलेले अशा रूपातील सर्वव्यापी महादेवांचेही दर्शन झाले. देवदर्शनाने एकांतात थरथर कापत पुन्हा पुन्हा त्यांना पाहणारी अनसुया देवी, मी श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव, मी श्री महादेव हे सांगणाऱ्या त्या देवांना पाहून आनंदित झाली. हे महाव्रत त्यानंतर अनसुया म्हणाली, श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव व श्री महादेव तुमचे काय कार्य आहे? तुम्ही कोण आहात ते मी ऐकू इच्छिते. श्री ब्रह्मदेव वदले, मी वर्षाकाल आहे, जलसुद्धा माझे रूप आहे, मी मेघरूप मानला जातो, मीच पृथ्वीवर जलवर्षाव करतो. संध्येच्या पूर्व भागात सूर्योदय झाल्यावर मीच सर्व प्राणीमात्रात असतो. हे सर्व श्रेष्ठ गुप्त कारण मी तुला सांगितले. श्री विष्णू वदले की हेमंत ऋतू श्री विष्णू रूप आहे, चराचर विश्वसुद्धा त्याचेच रूप आहे, संपूर्ण जगाचे पालन हेच श्री विष्णूंचे श्रेष्ठ महात्म्य आहे. श्री रुद्रदेवाने सांगितले, सर्व जीवांचा क्षय करणारा ग्रीष्म ऋतू मलाच म्हणतात. हे तपस्विनी, मीच रुद्र होऊन संपूर्ण जग शोषतो. अशा प्रकारे श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री रुद्र हे तिन्ही देवच 3 संध्यारूप, 3 कालरूप, 3 अग्निरूप आहेत. त्यानंतर श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री रुद्र हे तिन्ही एकरूप होऊन म्हणाले, हे कल्याणी, तुझा मनोवांछित वर आम्ही तुला देऊ. अनसुयेने व्यक्त केले, इहलोकात लोक मला वांज म्हणतात. श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री शंकर आपण माझ्या समोरच आहात, अर्थात मला तेजस्वी तिन्ही देव माझ्यावर प्रसन्न आहात, अर्थात महातेजस्वी तिन्ही देव माझ्यावर प्रसन्न आहात, शिवाय माझ्याजवळ आले आहात तर मला वर द्यावा. देव म्हणाले, हे कल्याणी, असेच होईल, तुझे वचन सत्य ठरेल, तू जे इच्छिले तेच होईल. एरंडी नावाने प्रसिद्ध
प्रत्यक्ष वैष्णवी माया इथे स्थित आहे. अनसूया म्हणाली, माझ्या भक्तीने जागृत झालेले तिन्ही देव माझ्यावर प्रसन्न आहात, तर श्री ब्रह्मा, श्री विष्णू, श्री महेश माझे पुत्र व्हावेत. श्री विष्णू वदले, वरदाता देवही पुत्रभाव प्राप्त करतात, हे मी कधी ऐकले नाही. हे कल्याणी, मी तुला देवतुल्य पराक्रमी, रूपवान, पित्यासमान, गुणवान, सोमयज्ञ करणारे बहुश्रुत पुत्र देतो. अनसूयेने मत मांडले, भक्तांचे दुःख हरण करणारे देव जे माझ्या मनात आहेत व ज्यासाठी मी प्रार्थना केली तेच आपण द्यायला हवे. त्याच्या विपरीत करणे योग्य नाही. श्री विष्णू वदले, पूर्वी भृगु महर्षींच्या संवादाने वश होऊन मी गर्भवास केला आहे. श्री विष्णू वदले, पूर्वी भृगु महर्षीच्या संवादाने वश होऊन मी गर्भवास केला आहे. मी त्याचाही पार बघत नाही. प्राचीन वृत्तांताचे स्मरण करून मी पुन्हा पुन्हा त्याचे चिंतन करतो. असाच विचार करणारे श्री ब्रह्मदेव तसेच श्री महादेव वदले, आम्ही सर्व तुझे अयोनिज पुत्र होऊ. हे वरानने देवता योनिवास करत नाहीत. हे सांगून अनसूयासहित ते तिन्ही देव निघून गेलेत. हे पार्थ, हा वृत्तांत श्री नर्मदा तटावर झाला. वरप्राप्त अनसूया निजपतीजवळ महेंद्र पर्वतावर पोहोचली. कृश अंगाची शुष्क दारुण यज्ञोपवीत घातलेली तपोनिष्ठा शुभाक्षी अनसूयेने शिलातळी बसलेले महाव्रतधारी पती महर्षी अत्रींना पाहिले. अतिप्रसन्न व समाधानी अनसूयेला पाहून महर्षी अत्री म्हणाले, हे महादेवी थांब. त्यानंतर पुन्हा महर्षी अत्री म्हणाले, महाबुद्धिमान महाव्रतधारी अनसूया, खूप छान, सर्व स्त्रियांना असाध्य दुर्लभ वर तू प्राप्त केला आहेस. अनसूया म्हणाली, महर्षी, आपल्या कृपेने मी दुर्लभ वर प्राप्त केला आहे, त्यामुळे ऋषी तपस्वी पुत्र मी तुम्हाला देईन. असे सांगून त्या आनंदी मंगलरूप अनसूयाने आपल्या पतीकडे पाहिले. ती शुभदर्शनीय झाली. केवळ दर्शनानेच तिच्या भाळी किरणांनी घेरलेले 9000 योजनाने परिमित शुभमंडल कदंब गोलका समान आकाराचे 3 पट परमाणुयुक्त होते. त्याच्या मध्यात दिव्य रूपधारी सुवर्णासमान वर्णाचे करोडो सूर्यासमान तेजस्वी पुरुष साक्षात स्वतः श्री ब्रह्मदेव प्रथम पुत्राच्या रूपात सोमरूप चंद्राच्या नावाने प्रसिद्ध झालेत. हा 16 कलांनी युक्त सोमरूपी चंद्र सर्वात श्रेष्ठ प्रियपुत्र झाला. त्याच्या प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी व पंचदशी पौर्णिमा म्हणून प्रसिद्ध कला आहेत. आणि 16वी कला अमावस्या आहे. हा चंद्र सूक्ष्मरूप होऊन चतुर्विध जीवांनी युक्त संपूर्ण चराचरात्मक जगताचे वर्धन करतो. देव दैत्य गंधर्व राक्षस सर्प पिशाच आदित्य पितर पितामह हे सर्व यामुळेच जगतात. होमात टाकलेले द्रव्य चंद्रातच असते. जेव्हा चंद्रमा वनस्पती सोमल तागत होतो तो काळ अमावस्येचा असतो. अमावस्येला वृक्षतोड करणाऱ्या मूर्ख अज्ञानी मनुष्याचे वर्षभराचे पुण्य नष्ट होते, तसेच तो दुःख भोगतो. राजेंद्र, अमावस्येला जो विधिवत स्नान करतो त्याच्या पितरांना वर्षभर गती मिळते. हे राजा, त्या तीर्थाला जो सुवर्ण चांदी वस्त्र आदी वस्तू उत्तम ब्राह्मणाला देतो ते सर्व तो निसंशय लाखपट प्राप्त करतो. असे गुणसंपन्न सोमरूप प्रजापती अनसूयाचे प्रथम पुत्र उत्पन्न झाले. दुसरे पुत्र दुर्वासा नावाचे सृष्टी संहार करता स्वतः साक्षात श्री महेश्वर झालेत. त्या दुर्वासांनी इंद्राला सुद्धा शाप दिला आहे. दुर्वासाच्या रूपात दुसऱ्या पुत्राचीही उत्पत्ती मी तुला सांगितली. तिसरा पुत्र दत्तात्रयाच्या स्वरूपात भगवान श्री विष्णू आहेत. जगद्व्यापी जगन्नाथ स्वतः साक्षात भगवान श्री विष्णू श्री ब्रह्मदेव व श्री महादेवासमवेत पृथ्वीवर अवतीर्ण झालेत. हे पार्थ, श्री नर्मदाच्या उत्तर तटावर पुत्रप्राप्ती पद नावाचे सर्व पापांचा क्षय करणारे हे श्रेष्ठ तीर्थ अनुसयेद्वारा स्थापित झाले आहे. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील एरंडी तीर्थ महिमा वर्णन नावाचा 113वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे अत्री ऋषी महर्षी अत्री आणि त्यांची पत्नी अनसूया यांचा इतिहास सर्व दिलेला आहे. आणि अनसूयेच्या तपश्चर्येतून 3 तपश्चर्येतून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघही प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला इच्छित असा वर दिला.
आणि त्यांच्यासारखे पुत्र हवे होते, तर त्यानुसार पहिला पुत्र चंद्रदेवता इथं दिलं की सोमरूप प्रजापती अनसूयाचे प्रथम पुत्र झाले. सोमरूप प्रजापती म्हणजे चंद्र, त्यानंतर दुसरे पुत्र दुर्वासा. हे साक्षात श्री महेश्वर त्यांचं त्यांचे त्यांचं स्वरूप असलेले दुर्वासा हे दुसरे पुत्र. आणि तिसरे जे आहे ते साक्षात तिसरा पुत्र दत्तात्रयाच्या स्वरूपात भगवान श्री विष्णू झालेत. जगद्व्यापी जगन्नाथ स्वतः साक्षात भगवान श्री विष्णू श्री ब्रह्मदेव व श्री महादेवासमवेत पृथ्वीवर अवतीर्ण झालेत. तर तिसरे हे दत्तात्रय. तर असे हे 3 पुत्र त्यांना अनसूया मातेस तपाच्या बलाने झालेले आहेत. त्यामुळे हे अयोनिज असे आहेत दुर्वासा ऋषी. त्यानंतर इथे सोमरूप प्रजापती त्यांनी दिलेला आहे की चंद्र हा सोमरूपी चंद्र सर्वात श्रेष्ठ प्रियपुत्र झाला. आणि तिसरे हे आहेत की श्री विष्णूचे रूप असलेले दत्तात्रय. तर असे हे 3 आणि तिन्ही देवतांची कार्यसुद्धा इथं त्यांनी दिलेली आहेत की तिन्ही काळांमध्ये ह्या तिन्ही देवता काय कार्य करतात हे सर्व इथं दिलेलं आहे. तर असा हा अध्याय आहे एरंडी तीर्थ अध्याय.